अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, अपन बघत आहोत आपलं अलसफा कोकणी न्यूज चॅनल। मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे। नाजरीन, 4 दिवस कबल खेडला एक अशी घटना घडली, त्या बाबतीत आपण सगळं सही आणि असल हालात काय आहेत ते जाणून घ्यायची कोशिश करत होतो। पण आपण ह्या बाबतीत गेल्या 4 दिवसात काही खबर नसणं नाही केली, का की आपलं अलसफा कोकणी चॅनल एक जिम्मेदार चॅनल आहे आणि त्याचो मकसद कवाही कुणाची पगडी उचलणार नसतं। खैर, हा दिवस ऐसो होतो की 22 सप्टेंबरला भर पावसात दुपारी खेडला धुरूल आलो। खेडचं एक जके सामाजिक खिदमतगार बोलले जातात किरण तायडे ह्यांच्या शॉपची ही घटना। ह्यांच्या दुकानात दुपारची एक महिला आली आणि त्याच वक्तार हादिसतन ती सेटर डाऊन झाला आणि त्याच्या बाद गुमानी आणि बदगुमानीचो सगळ्या जाग्यावर माहोल पैदा झालो आणि थथं जमाव पैदा झालो। त्या जमावानी किरण तायडेला काही सवाल केले आणि थथं आपल्या खवातीन पण होत्यो जो की समाजी खिदमतला पुढे असतात, त्यांनी त्या थथं पोरगी होती तिला पण काही सवाल केले। अलगर्ज त्या वक्तार थथं पोलीस पण पोहोचला, पण जो जमा होतो त्यांनी किरण तायडेला मारझोर केले। त्याच वक्तार किरण तायडेनी एक केस फाईल केले की ह्या जमावानी मना मारझोर केला। दुसऱ्या दिवसा जो की किरण तायडे काँग्रेस पार्टीशी वाबस्ता, काँग्रेस पार्टीनी त्यांना आपल्या सगळ्या पदावरनं हटवला। त्याच सांची जी अपोजिट महिला होती तिने पण केस फाईल केली। तिसऱ्या दिवसा जो जमा झालो होतो किरण तायडेला मारण्या झोडण्यातला, त्याच्यावर पोलीस ॲक्शन चालू झाली आणि ह्यो हादिसो मरहलो दर मरहलो आपलंच पहिलू बदलत असताना आज जय भीम जय मीम बोलत दोनों समाजाच्या मोठ्या लोकांनी आपसात बैसून ह्यो सगळ्या झगड्याचो खातिमो केले। एक बाजूनी आपला अताउल्ला तिसेकर भाई आणि दुसऱ्या बाजूनी किरण तायडे हे दोघं यांनी सिकंदर भाईच्या संघात बैसलेलं होतं आणि सिकंदर भाईनी आणि बौद्ध समाजाच्या त्यांच्या जिम्मेदार लोकांनी आपसात बैसून ही झगडा टोटली खलास केले। तवा आईला गेला खैर सल्ला। ह्या हादिसाची एकच सबक मिळते की मग चाहे ती पोरगी असो किंवा पोरगो असो, जवान असो, म्हातारी असो, प्रत्येकानी आपलीच समाजी जिम्मेदारी याद करत त्याची भान ठेवत आपल्याला वागला पाहिजे, ताकि समाजात काही गलत पैगाम जाण काही फसाद नाही फैललो पाहिजे। ऐशातला ही पण बघण्यात येला की काही सियासी लोक ह्या झगड्याचं फायदो उठवून आपली सियासत गरम करिया बघत होती। पण आम्ही सलाम पेश करता हूं दोनों समाजच्या बुजुर्ग लोकांना की त्यांनी आपसात बैसून ही मॅटर सॉल्व केले। आशा करूया आणि कोशिश करूया की आता आपला खर्चा शटर खराब झालेला नाही पाहिजे। सगळ्यांनी शटर खुल्ला ठेवून बिंदास आपली आपली जिम्मेदारी निभावूया, ताकि परत कवा अशी वेळ नाही आली पाहिजे। आजच्यासाठी इतकाच, परत भेटू। अल्लाह हाफिज। नमस्कार, जय भीम, सलाम अलैकुम। आजचा जो हा 22 तारखेला जो विषय झाला, जो कधी न घडायला पाहिजे होता तो विषय घडला आणि दोन्ही समाजामध्ये वर्षानुवर्षे जे समाज एकत्र नांदतायत, आजपर्यंत बौद्ध आणि मुस्लिम वाद कधी झालेला नाही आणि याच्या पुढे होणार नाही। परंतु गैरसमजुतीतून हा झालेला प्रकार आहे। आज आम्ही त्याच्यावरती बसून दोन्ही समाजांनी गेले 2 दिवस बसून बैठका घेऊन या विषयावरती उहापोह केलेला आहे। त्याच्या अंती असं दिसतंय की खरोखर गैरसमजातून हा प्रकार घडलाय। हा घडायला नाही पाहिजे होता, तो झालाय आणि त्याचा फायदा इतर कोण आमचे समजे शत्रू असतील किंवा ज्यांचं आमचं नाही पटत त्यांनी तो विषय उचलून धरण्याचा प्रयत्न केला। पण मी त्यांना सांगू इच्छितो
की असं कुठल्याही प्रकारचं या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या बांधवामध्ये कटुता नाही. आणि हा विषय या ठिकाणी आम्ही चर्चेअंती हा संपवलेला आहे, मिटवलेला आहे. एक बाजूला माझ्या तायडे आहेत आणि एक बाजूला आमचा आताउल्ला तिसेकर आहे. या दोन व्यक्तीपासून हा वाद निर्माण झाला असं लोकांचं म्हणणं आहे. आणि तो वाद या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या दोन बाजूला हे दोघेही बसलेले आहेत. कुठल्याही प्रकारची कटुता नाही, कुठल्याही समाजाचा द्वेष भावना आमच्यामध्ये दोन्ही समाजामध्ये नाही. आम्ही एकत्र बसून सर्व प्रमुख बौद्ध समाजाचे नेते मंडळी, मुस्लिम समाजाची नेते मंडळी बसून आज हा विषय आम्ही सगळा संपवलेला आहे. राहिला प्रश्न ज्या केसेस वगैरे झालेले आहेत त्या केसेस सुद्धा आम्ही मागे घेणार आहोत दोन्ही समाजाच्या वतीनं. मी या दोघांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो आणि त्याबद्दल मी या दोघांचेही अभिमान मानतो, दोन्ही समाजाचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की अशा प्रकारचे चांगली वागणूक आणि चांगल्या प्रकारची जसं आपण वर्षानुवर्षे राहत आलो तसं याच्या पुढे राहूया आणि आजचा हा वाद मिटला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सर्वांना सलाम अलैकुम. रविवारी 22 तारखेला खेड येथे जो काही प्रकार घडला तो मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या देशभर पसरला आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जो बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज अशा प्रकारचा जो खऱ्या अर्थाने वाद निर्माण करायची जी काही भावना काही लोकांची होती ती आमच्या दोन्ही समाजाच्या लक्षात आल्यानंतर गेले 2 दिवस आम्ही बौद्ध समाजाचे प्रतिनिधी त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे काही प्रतिनिधी आम्ही आपापसामध्ये बसलो आणि याविषयी चर्चा केली की आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की तो इतिहास बौद्ध आणि मुस्लिम कधी एकमेकांचे दुश्मन झालेले नाही आणि याही पुढे होता कामा नये. आणि अशा उद्देशाने हा जो काही गैरसमजामधून झालेला प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये 2 समाजाची तेढ निर्माण होते, त्यामुळे आपण या विषयाला कुठेतरी तिलांजली देण्याचं काम या दोन्ही समाजाने करूया. आणि त्याप्रमाणे दोन्ही समाजाने जो किरण तायडे यांच्या ऑफिसमध्ये झालेला प्रकार होता हा परिपूर्ण चुकीच्या माध्यमातून झालेला आहे. त्या कुठल्याही याच्यामध्ये सत्यता नाही, परिपूर्ण खोटी अशी बातमी माध्यमातून सगळीकडे पसरली होती. त्यामुळे या विषयाची यापुढे कुणीही चर्चा करू नये. हा विषय याच ठिकाणी दोन्ही समाजाच्या माध्यमातून परिपूर्ण मिटलेला आहे असं मी बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून यासाठी इथे डिक्लेअर करतो. आणि किरण तायडे आणि जे तिसेकर आहेत ते या ठिकाणी खास मित्र म्हणून भविष्यात यापुढे कायमस्वरूपी राहतील. कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये देखील वाद होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी मी आपणासमोर ग्वाही देतो. जय भीम.